मिळालाय। मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती देण्यास नकार देण्यात आलाय। 2 सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय। त्यामुळे राज्य सरकारला हा दिलासा म्हणता येईल। 2 सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा दिलासा। आज या संदर्भात सुनावणी होती न्यायालयामध्ये। त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती या निर्णयाला देण्यास नकार देण्यात आलेला आहे। 2 सप्टेंबर रोजी सरकारनं जो काही जीआर काढला मराठा आरक्षणासंदर्भात, हैदराबाद गॅझेटियर संदर्भात, त्याला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। त्यामुळे सरकारचा निर्णय हा सध्या तरी अबाधित राहिला। त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। आज हायकोर्टामध्ये याच संदर्भात सुनावणी होती, कारण याला अनेक जणांनी आव्हान दिलेलं होतं। आज सुनावणीनंतर जी काही माहिती हाती येते त्यानुसार मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती देण्यास नकार देण्यात आलेला आहे। 2 सप्टेंबर रोजी सरकारनं जो काही जीआर काढला त्याला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय। त्यामुळे राज्य सरकारला एक प्रकारे दिलासाच म्हणावा लागेल। हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन ज्या पद्धतीनं सरकारनं जीआर काढलेला होता त्या मराठा कुणबी संदर्भातील जीआरला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। 2 सप्टेंबर रोजी जो काही जीआर काढण्यात आला त्याला अनेक जणांनी आव्हान दिलं, मात्र सरकारनं मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती देण्यास याला नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारला दिलासा म्हणता येईल। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, काय झालं आज हायकोर्टात? खरं तर अतिशय महत्त्वाची हैदराबाद गॅजेट बद्दलची ही सुनावणी सध्या आपण पाहिलेली आहे आणि यामध्ये चंद्रशेखर न्यायमूर्ती म्हणून, मुख्य न्यायमूर्ती म्हणून चंद्रशेखर यांनी आपली जबाबदारी निभावलेली आहे। त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडलेले आहेत, ज्यामध्ये सरकारला हाच अध्यादेश कायम ठेवण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। अध्यादेशावर आधारित कुणबी प्रमाणपत्र हे जारी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीचा संघर्ष आपण पाहिलेला होता त्याचं एक दुसरं स्वरूप आपल्याला आता पाहायला मिळते। यामध्ये अनेक सरकारी पातळीवरती आपण जर बघितलं तर आक्षेप हा घेण्यात आलेला होता, या गॅजेटला चॅलेंज करण्यात आलेलं होतं, परंतु राज्य सरकारला काही अंशी दिलासा मिळाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। बिलकुल सुस्मिता, आणि आता काय नेमका परिणाम बघायला मिळेल? या अर्थात याची सुनावणी होती, अनेक आव्हानं दिली गेली या निर्णयाला। कोणी कोणी काय काय आव्हान दिलं होतं ज्यावरती ही आज सुनावणी होती, आणि त्यामुळे राज्य सरकारला हा दिलासा म्हणावा लागेल, कारण राज्य सरकारचा निर्णय त्यामुळे तुर्तास तरी अबाधित राहिलेला आहे आरक्षणासंदर्भातला। त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेला अध्यादेश काढण्यात आला त्यावेळेला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे निर्देश सुद्धा स्पष्ट आहे। याच्यातच असं म्हटलेलं आहे की कुणबी प्रमाणपत्र जारी करण्याबाबतची प्रोसिजर ही स्पष्ट आहे। मग त्याला विरोध करण्यामागचं कारण काय, असा थेट प्रश्न न्यायमूर्तींनी विचारलेला आहे। अनेक सरकारी पातळीवरती ही प्राथमिक जी सगळी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे, मग त्यावरती आक्षेप का घेतला जातोय याही मुद्द्याला त्यांनी अधोरेखित केलेला आहे। राज्य सरकार यांच्या वतीनं विरोध करणार का असा प्रश्न थेट या सगळ्या युक्तिवादामध्ये विचारण्यात आलेला आहे। आणि ज्या पद्धतीची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे आणि कोर्टाने खडे बोल सोडलं, त्यातनं एक गोष्ट स्पष्ट पाहायला मिळते की कुठेतरी या कुणबी प्रमाणपत्रांबद्दल, हैदराबाद गॅजेटबद्दल राज्य सरकारला दिलासा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण गढूळ झालेलं होतं ते काहीसं निवळण्यामध्ये आपल्याला या अध्यादेशाचा महत्त्वाचा परिणाम पाहायला मिळणार आहे। अध्यादेशाला विरोध करणाऱ्या अनेक घटकांपैकी जर आपण बघितलं तर 2 सप्टेंबरला शासन निर्णय हा आलेला होता आणि त्यानंतर स्थगितीसाठी लगेचच मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे हे ठोठावण्यात आलेले होते। राज्य सरकारच्या याच भूमिकेबद्दल आज संभ्रम निर्माण झालेला होता आणि त्यामुळे प्रमाणपत्र देण्यामध्ये काही अडचणी नसताना विरोध कशासाठी केला जातोय याही गोष्टीला अधोरेखित करण्यात आलेला आहे। बरं सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी आपण बघूयात। थोड्या वेळापूर्वीच हायकोर्टाकडून आलेला ही सुनावणी आणि मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती देण्यास नकार देण्यात आलेला आहे। 2 सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला। हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जो काही
2 सप्टेंबरला सरकारनं GR काढलेला होता, त्याला अनेक जणांनी आव्हानं दिली. या संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. मराठा कुणबी संदर्भातील GRला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा दिलासा म्हणता येईल. पुन्हा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेतच. सुस्मिता, काय माहिती आहे तुमच्याकडे? ज्या पद्धतीनं आदेश हे सरकारनं पारित केलेले होते त्यांना कुठेतरी चॅलेंज करण्यासाठी ही आजची सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे हे समोर आलेले आहेत. प्रमाणपत्र जारी करत असताना अनेक पुराव्यांची तपासणी केली जाते आणि त्याची छाननी होणं सुद्धा गरजेचं असल्याचं या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी दरम्यान पाहायला मिळालेलं आहे. ज्या पद्धतीनं याचिकाकर्त्यांनी यामध्ये मुद्दे मांडलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांची युक्तिवाद जो आहे तो सध्या आपण बघतोय की सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सध्या सुरू आहे. हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीची मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाला विविध स्तरावरती विरोध करण्यात आला. जर विरोध होत असेल तर या मागच्या अडचणी काय हे समजून घेण्याचा सुद्धा प्रश्न या निमित्तानं हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे. ज्या वेळेला शासन अशा पद्धतीने निर्णय देतं त्याकरता जी प्राथमिक प्रक्रिया आहे ती नेमकी इथे अंमलबजावणी करण्यात आली का नाही याबद्दल सुद्धा प्रश्न थेट विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकार कायद्यावर आधारित प्रोसिजर यामध्ये फॉलो करणार का हा देखील मुद्दा इथं अधोरेखित केला गेलेला आहे. याचाच अर्थ असा की राज्य सरकारच्या एकूणच या सगळ्या धोरणाला विरोध होत असताना प्राथमिक पातळीवरती हा विरोध कशासाठी आहे हे समोर तुम्ही स्पष्ट करा ही मागणी मुख्य न्यायमूर्तींनी केलेली आहे. अनेक सरकारी पातळीवरती प्रोसिजर या सध्या सुरू आहेत. त्यामध्ये कुठल्याही अडचणी येत नाहीयेत. कुणबी प्रमाणपत्र जर जारी करणं हा प्रोसिजरचा भाग असेल तर मग याला विरोध का होतोय या दिशेनं सध्या हा युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर या युक्तिवादातनं आणि या संपूर्ण सुनावणीतनं राज्य सरकारला दिलासा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बिलकुल सुस्मिता, थोडंसं थांबवतं. याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. राठोडजी, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आज जी हायकोर्टामध्ये सुनावणी झाली तर 2 सप्टेंबरचा जो GR आहे त्याला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे. आपली प्रतिक्रिया काय? हा GR म्हणजे काय प्रोसिजर आहे, प्रोसिजरल GR आहे. याच्यामध्ये ताकीचे दाखले कशा पद्धतीने द्यायचे त्याच्याबद्दल हा GR आहे. त्याच्यामुळे हा काही बिलकुल. हरिभाऊ राठोडजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. याच संदर्भात आपण बोलणार आहोत.